एवढं तर जीवन आलंय म्हणलं माझ्याकडे बघून. Okay, am I audible to you? Yes, sir. Yes, sir. Sorry, because of some network issue, we got disconnected. I'll share my screen once again. Is it visible? Is my screen visible? Yes, sir. Yes, sir. Yes, Okay. sir. तर बघा, आपला जो पहिला बॉक्स आहे त्याच्यामधून आपण म्हटलं की कोणीतरी कसा तरी आहे किंवा कोणत्या तरी गोष्टीचा रंग आकारचा विशिष्ट प्रकारचा आहे. तर या पास्टमधून तुम्ही काय म्हणणार? कोणीतरी कसा तरी होता, होती. होता. करेक्ट. होता. होता, होती, होते किंवा होत्या. राईट. Yes, sir. हां, जसं Yes, की sir. दे वेअर टीचर्स. दे वेअर टीचर्स. काय ते म्हणणार? शिक्षक होते. हां, ते शिक्षक होते किंवा दोज फिमेल्स वेअर टीचर्स. त्या शिक्षिका होत्या. करेक्ट. त्या शिक्षिका होत्या. ट्राय टू अंडरस्टँड. मग बघा, पहिल्या बॉक्समधून म्हटलं आहे, आहेत वगैरे. दुसऱ्यामधून म्हटलं होता, होती, होते. तर आपण या तिसऱ्या बॉक्समधून काय म्हणू? होईल. असेल, होईल नाही, असेल. असेल, हां, असतील, असतील. करेक्ट. असाल, आहे की नाही? असेन, असेन. करेक्ट. जसं की मी असेन, आम्ही असू, असू. करेक्ट. तू असेल, असशील. करेक्ट. तुम्ही सर्वजण असाल, असाल. करेक्ट. तो असेल, ती असेल. हां असेल, हां आणि ते अनेक जण असतील. असतील. करेक्ट. लक्षात घ्या, म्हणजे इथं आपण ॲज्युम्ड फॅक्ट्सचा विचार करतोय. जसं की ते शिक्षक असतील, ते विद्यार्थी असतील. आर यू गेटिंग ऑर नॉट? किंवा Yes, sir. तुम्ही इंजिनियर्स असाल, मी म्हणतोय यू विल बी इंजिनियर्स. है की नाही? तुम्ही इंजिनियर्स असाल कधी? इन After 4 years. 2024, आफ्टर 4 years. आर यू क्लिअर? येस सर. हां, सो दिस इज ॲज्युम्ड फॅक्ट. मग याच्यामधल्या ज्या प्रत्येकामधल्या मल्टिपल सेंटेन्स कन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या दृष्टीनं आपण आपली चर्चा सुरू केली होती लास्ट लेक्चरमध्ये. आठवतंय? मग त्या कशा असतात? आय विल शेअर अनदर स्क्रीन सो दॅट यू विल अंडरस्टँड. बघा, मग पहिला आहे फॅक्ट्स इन प्रेझेंट, ज्याच्यामध्ये आपण ॲमिजारचा वापर केला, एम फॉर आय वगैरे. तर त्याच्यामध्ये ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस कशा असतात सांगा बघू? ज्याला आपण होकारात्मक वाक्य म्हणतो. कोणते 2 ग्रुप्स असतील किंवा 3 ग्रुप्स असतील? जसे की बघा, आय ॲम. आय ॲम काय सांगा? आय ॲम माझ्याबद्दलची ओळख, माझं प्रोफेशन, माझी नॅशनॅलिटी सांगा. आय एम टीचर. ओके, टीचर. ठीक आहे, टीचर. परत दुसरा ग्रुप, आय एम स्टुडंट. ओके, आय एम स्टुडंट म्हटलं तरी चालेल. ही, शी, इट, समवन. हे जे थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत सगळे, त्यांच्यासाठी काय वापरतो आपण? काय वापरतो? इज हां, इज टीचर. टीचर. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड ग्रुप काय असेल? वी यू दे ऑल. करेक्ट. ऑल, दीज, दोज, सम, अ फ्यू, मेनी. त्याच्यासाठी आर. आर. करेक्ट. मग आता टीचर म्हणणार की टीचर्स म्हणणार? टीचर्स. टीचर किंवा टीचर्स. आपण यूचं एक्सेप्शन आहे, आत्ता तुम्ही सांगितलं आहे की नाही? यू हे सेकंड पर्सन हां, सिंग्युलर. सर. हां, सिंग्युलर पण असू शकतं, प्लुरल पण असू शकतं. प्लुरल पण असू शकतं. हां, मग ह्या झाल्या आपल्या ॲफर्मेटिव्ह रचना, सकारात्मक अर्थ असणाऱ्या. आता दुसरा आहे बघा, याला आपण ए देऊयात
आणि आता खालचा जो आहे त्याला आपण बी म्हणूयात, की ज्या निगेटिव्ह रचना आहेत कशा असतील सांगा बघू. I'll color them so that you will understand. Tell me how those constructions will be. Should I copy this as it is? बघा मी वरचंच कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय, पण इथं आपण थोडंसं स्पेस देऊयात फॉर युअर अंडरस्टँडिंग. I am not a teacher. करेक्ट, व्हेरी गुड. इथं तुम्हाला फक्त एक शब्द टाकायचा आहे, कोणता? Not. नॉट. करेक्ट. मग इथं कुठं टाकणार? आता आपल्याला सांगायचं की ते शिक्षक नाहीत. करेक्ट. इज नॉट किंवा त्यालाच आपण इजंट पण म्हणतो, राईट? क्लिअर? Yes, sir. हा. मग इथे पण तसंच, आर नॉट किंवा आरंट. आर यू क्लिअर? Yes, sir. हा. मग बघा, जसं कोणीतरी कसा तरी आहे ही वस्तुस्थिती आहे, तसं कोणीतरी कसा तरी नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. कळते? कळते की नाही कळत? हा सर. जसं मी म्हणतोय, धिस इज नॉट अ स्टोन. व्हॉट एव्हर इज इन माय हँड इज नॉट अ स्टोन. वस्तुस्थिती आहे की नाही? इट इज नॉट अ स्टोन. कळतंय का? Yes. हां, Yes, sir. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला त्याच वस्तुस्थितीबद्दल प्रश्न विचारायचा आहे. मग तो प्रश्न कसा आहे बघा, पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहे. आता व्हर्बल क्वेश्चनलाच आपण कसले प्रश्न म्हणतोय? व्हर्बल क्वेश्चन्स म्हणजेच कसले प्रश्न? त्याला तुम्ही येस नो टाईप क्वेश्चन्स म्हणता, बरोबर आहे का? येस नो टाईप क्वेश्चन्स. बघा मागे आपण जेव्हा वाक्याचे वेगवेगळे प्रकार शिकत होतो भाषेच्या रचनेमध्ये, आपण बघितलं लेटर्स किंवा अल्फाबेट्स, वर्ड्स, फ्रेजेस, क्लॉजेस, सेंटेन्सेस. मग त्या सेंटेन्सेसमध्ये आपण वेगवेगळे प्रकार शिकलोय सेंटेन्सेसचे. डू यू रिमेंबर? येस ऑर नो? येस ऑर नो? नाही सर. लक्षात नाहीये? ओके, ठीक आहे, मी सांगतो, परत एकदा लक्षात घ्या. तर वाक्य जे आहेत ती वाक्य वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि माणसांकडून विशिष्ट प्रकारची वाक्य विशिष्ट हेतूने वापरली जातात. जसं की मला समजा माहिती द्यायची आहे, सकारात्मक माहिती द्यायची आहे, तर मी कोणत्या प्रकारच्या वाक्याचा वापर करेल? Affirmative. ॲफर्मेटिव्ह. करेक्ट. मला नकारात्मक माहिती द्यायची आहे, Negative. निगेटिव्ह. मला प्रश्न विचारायचा आहे, Interrogative. Interrogative. हां. मग इंट्रॉगेटिव्ह मधलाच हा एक प्रकार आहे व्हर्बल इंट्रॉगेटिव्ह. त्यालाच तुम्ही येस नो टाईप क्वेश्चन म्हणता. समजते? हा सर. Yes, हा sir. सर. हां. मग ती वाक्य कशी असतात? तर बघा, मी परत एकदा हे वरचीच वाक्य कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. बघा काय केलं मी? वरचीच कॉपी केले आणि इथे पेस्ट केले. पण आता इथं आपल्याला व्हर्बल क्वेश्चन तयार करण्यासाठी या शब्दांचं शिफ्टिंग करावं लागेल, रिप्लेसमेंट करावं लागेल. कळतंय? कसा प्रश्न तयार होईल याचा? Yes. मी शिक्षक आहे का? कसा प्रश्न असेल बघा, मी केले तयार. Am I teacher? करेक्ट. I'm a teacher. हां, मग He is a teacher. हां, मग इथं कसं म्हणणार आता? He is a teacher. हां, ते झालं ॲफर्मेटिव्ह. पण आपल्याला प्रश्न बनवायचा आहे, तो शिक्षक आहे का, ती शिक्षिका आहे का, ते जाणून घ्यायचं आहे. Is someone teacher? करेक्ट. इज, बघा इथं दिसतंय तुम्हाला, इज ही किंवा इज शी, इज समवन, इज Is समबडी. he teacher?
You are teacher lastला. युअर टीचर हे इथं आलं की हे बघा, यू आर टीचर, दॅट इज अफर्मेटिव्ह. Are you Are you teacher? teacher? हा, करेक्ट. मग इथं Is she teacher? करेक्ट. इज समवन टीचर? येस, समवन इज टीचर. नो, समवन इज नॉट टीचर. कळतंय? Yes, sir. हां, मग आता इथं जे शेवटच्या वाक्यामध्ये आर आहे ते मी इथनं कट करतोय आणि इथं सुरुवातीला पेस्ट करतोय. मग कसे वाक्य तयार होतील? Are we teachers? पुढं? Are you teacher? हम्म, Are they teachers? Are all teachers? आणि शेवटी कोणता पंक्च्युएशन मार्क असेल? Question mark. क्वेश्चन मार्क. Mark. करेक्ट. आणि या सगळ्या बघा ज्या हायलाइट केलेल्या आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही कोणत्या फॉर्ममध्ये असतील? Yes, no form. करेक्ट, येस नो फॉर्ममध्ये. है की नाही? एम आय अ टीचर? येस, आय एम अ टीचर. नो, आय एम नॉट अ टीचर. इज ही अ टीचर? येस, ही इज अ टीचर. ही इज नॉट, नो, ही इज नॉट अ टीचर. आर यू क्लिअर? Yes, sir. आता मला असं विचारून घ्यायचं आहे की तो शिक्षक नाही का, मी शिक्षक नाही का, आम्ही शिक्षक नाही आहोत का? तर कसं म्हणायला पाहिजे? बघा, हेच मी Are you teacher? नाही, हे आर यू टीचर तर हेच आपण इथे म्हटलेच ना. बघा जे हायलाइट केलेलं आहे याच्यामध्ये आपण Aren't you a teacher? करेक्ट, व्हेरी गुड. आता बघा हे मी आहे असं कॉपी करतोय आणि खाली पेस्ट करतोय, पण आपल्याला काही बदल करावे लागत आहेत. बघा इथं पॉझिटिव्ह ऐवजी मला काय म्हणावं लागेल? Negative. निगेटिव्ह. करेक्ट, लक्षात घ्या. लेट मी फॉर्मॅट फर्स्ट. हां, बघा इथं पॉझिटिव्ह ऐवजी मी म्हणतोय निगेटिव्ह. मग इथं ॲमंट आय असं म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं? आरंट आय. Aren't I? करेक्ट. याच्याबद्दल आय थिंक मागे आपण चर्चा केलेली आहे, किंवा ग्रामरियन्समध्ये एक मतभेद आहे की ॲमंट आय म्हणायचं की आरंट आय म्हणायचं, किंवा कधी कधी एंट आय असं पण म्हटलं जातं. बघा, एंट आय अ टीचर. क्लिअर? आणि या तिन्हीचेही अर्थ काय असतात? मी शिक्षक वर म्हटलं आहे का, इथे काय म्हणायचं? नाही मी का? शिक्षक नाही का? नाही का. आता परत इजंट. बघा, इजंट ही शी इट समवन अ टीचर? सांगा अर्थ काय असेल? ती शिक्षक नाही का? हा, तो शिक्षक नाही का, ती शिक्षिका नाही का? Aren't you teacher? करेक्ट. aren't we teachers? aren't you teachers? aren't they teachers? aren't all teachers? उत्तर असतील येस किंवा नो. कळतंय? कळतंय? हां, सगळ्यांना कळतंय का? Yes, sir. Now the next construction, that is construction E. बघा, WH questions कसे असतील सांगा बघू. WH क्वेश्चन्स याच्यामध्ये मी पहिला टाकतो एक. आवाज ब्रेक होतोय तुमचा. हा? What is your असं मी म्हणू शकतोय का? हु इज अ टीचर. राईट? कोण टीचर आहे? करेक्ट, कोण टीचर आहे. आता मला असं म्हणायचं की कोण टीचर नाही. बघा, Who is not a teacher? करेक्ट, वरचंच आहे तसं कॉपी करतोय आणि इथं मी हु इजंट किंवा इज नॉट अ टीचर असं म्हणतोय. परत माझा प्लुरलला उद्देशून हाच प्रश्न असेल. सांगा बरं कसा असेल?
मला असं म्हणायचं आहे मराठीमध्ये, कोण हू शिक्षक आर आहेत? अ टीचर. नाही, पॉझिटिव्ह पहिल्यांदा प्रश्न जसं आपण वर घेतलं तसंच. हू आर अ टीचर. आर अ टीचर असतं का? नाही, हू आर. Who are teacher? करेक्ट. हू आर टीचर्स, है की नाही? कोण शिक्षक आहेत? याची उत्तर कोणती असतील? बघा की इथं दिसतंय तुम्हाला. टीचर. You, वी, यू, दे. they, she, he. शी ही असेल का याच्यामध्ये आर मध्ये? R मध्ये नाही, isn't मध्ये. आर हा मध्ये नसणार, इज मध्ये असणार. हा, इज मध्ये असणार. बघा, हा जो पहिला प्रश्न आहे, हु इज अ टीचर, दॅट रेफर्स टू ऑल सिंग्युलर प्रोनाउन्स ऑर नाउन्स. क्लिअर? येस सर. हा, आणि हा सुद्धा नकारात्मक प्रश्न त्यांनाच रेफर करतो, ऑल सिंग्युलर प्रोनाउन्स ऑर नाउन्स. सिंग्युलर. हा, पण हा तिसरा जो प्रश्न आहे, हु आर टीचर्स, इट रेफर्स टू मल्टिपल पीपल, प्लुरल. प्लुरल्स और अ ग्रुप ऑफ पीपल. क्लिअर? Yes, sir. हा, येस सर. मग याचाच निगेटिव्ह प्रश्न आपल्याला तयार करायचा आता. फक्त थोडासा बदल करायचा याच्यामध्ये. आर. करेक्ट. हु आरंट टीचर्स, आणि उत्तर परत हीच असतील. कळते का? हु आरंट टीचर्स, वे आरंट टीचर्स, यू आरंट टीचर्स. माझ्यासमोर 4 व्यक्ती उभ्या आहेत आणि त्या इंजिनियर्स आहेत. तर मी त्यांना म्हणू शकतो की नाही, यू आरंट टीचर्स, यू आर इंजिनियर्स. क्लिअर? येस. सगळ्यांना कळते का? येस ऑर नो? येस ऑर नो? आवाज ब्रेक होतोय, कोणीतरी दुसऱ्यांनी सांगा. Yes, sir. हां, ओके. परत माझा पुढचा प्रश्न आहे, व्हॉट ॲम आय? व्हॉट इज सांगा, मला अर्थ सांगा ह्या सगळ्यांचे तुम्ही. आपल्याला हे शिकायचं आहे, हेच पॅटर्न शिकायचे आहेत, लक्षात घ्या. तो, ती, someone काय आहे? नाही, इथून सांगा, या हायलाइट केलेल्या रचनेपासून. मी कोण आहे? हां, मी काय आहे? बघा, म्हणजे हू ॲम आय म्हटलं तर मी कोण आहे, माझं नाव लक्षात घ्यावं लागेल. आणि व्हॉट ॲम आय असं म्हटलं तर माझा व्यवसाय कोणता आहे. जसं की मी तुम्हाला विचारलं, हु इज युअर फादर, आणि दुसरा प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर फादर. मग मी जेव्हा तुम्हाला म्हणतो की हु इज युअर फादर, दॅट टाइम यू आर सपोज्ड टू टेल द नेम ऑफ Name. युअर फादर. ओके, करेक्ट. येस. हां, अँड वेनेवर आय आस्क व्हॉट इज युअर फादर, Who म्हणलं की नावाने, what म्हणलं की प्रोफेशन. करेक्ट, व्हेरी गुड. व्हॉटनी प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला सांगावं लागेल तुमच्या वडिलांचं किंवा कन्सर्न्ड व्यक्तीचं प्रोफेशन, व्यवसाय. आर यू क्लिअर? Yes, sir. Yes, sir. लक्षात घ्या. परत व्हॉट इज ही, तो काय आहे. व्हॉट इज शी, व्हॉट इज इट, व्हॉट इज समवन. मी म्हटलं व्हॉट इज इट, बघा माझ्या हातात जे दिसतंय, व्हॉट इज इट. हां, It is a phone. करेक्ट, इट इज अ फोन. अगेन इट इज अ फॅक्ट. लक्षात घ्या, आपण जी सगळी वाक्य आतापर्यंत शिकलोय त्याच्यातून वस्तुस्थितीचा सेन्स कुठंही गायब झालेला नाही. पटतंय का सगळ्यांना? बघा, Yes, sir. हां, फोन. तसंच व्हॉट आर वी, आपण कोण आपण आहोत. कोण येस हां. सर. आहे? आपण कोण. कोण आहोत किंवा आपण काय आहोत. व्हॉट आर यू, व्हॉट आर दे, व्हॉट आर ऑल, वगैरे. मग अजून इतर पण सारी म्हणजे इतर पण खूप सारे प्रश्न इथं होऊ शकतात. आपल्याकडं एक मोठी लिस्ट आहे WH वर्ड्सची, आपण शिकलोय की नाही मागं.
इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणून? हाँ सर. Yes, sir. Now. हां, मग त्याच्यामधले जे जे योग्य शब्द आहेत या ठराविक संदर्भात ते ॲप्लिकेबल असतील. आर यू क्लिअर? Yes, sir. हाँ सर. लक्षात घ्या. मग बघा, मला आता हे सांगा तुम्ही की ही जी सगळी वाक्य आपण आता बघितली, या सगळ्या वाक्यांचा टेन्स कोणता आहे? बघा, अजून मी लहान करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. Present Yes, sir. tense. Present tense. कोणता प्रेझेंट टेन्स आहे? Simple present tense. करेक्ट. ही सगळी वाक्य जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, ऑल दीज आर फ्रॉम सिंपल प्रेझेंट टेन्स अँड दॅट टू डिनोटिंग फॅक्ट्स ऑर रियालिटीज. कळतंय का? या सगळ्या वाक्यामध्ये फॅक्ट्स ऑर रियालिटीजचा सेन्स कॉन्स्टंट आहे. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला. जसं की बघा, या ॲफर्मेटिव्ह मधून म्हटलं आपण ठराविक वस्तुस्थिती आहे, निगेटिव्ह मधून म्हटलं वस्तुस्थिती तशी नाही, याच्यातून म्हटलं वस्तुस्थिती आहे का, याच्यातून म्हटलं वस्तुस्थिती नाही का, आणि याच्यातून सुद्धा जे प्रश्न विचारले ते सगळे वस्तुस्थितीबद्दलच आहेत. कळतंय का? Yes, कळतंय की नाही कळत? sir. Good. व्हेरी गुड. तर अशा मल्टिपल रचना आपल्याला आल्या पाहिजेत, लक्षात घ्या. कारण पुढे जाऊन तुम्हाला अशा प्रकारच्या वाक्यरचनांना सामोरं जायचं आहे. मे बी इन युअर इंटरव्ह्यूज, इन युअर कॅम्पस इंटरव्ह्यूज विच आर कंडक्टेड इन द लास्ट इयर ऑफ युअर इंजिनिअरिंग. तुमच्या ज्या इंटरव्ह्यूज असतील त्या कोणत्या फॉर्ममध्ये असतात? इंटरव्ह्यूज मध्ये काय असतात? काय असतात? Question. करेक्ट. क्वेश्चन्स आणि क्वेश्चन सोबत Answer. आन्सर्स. करेक्ट. बघा, मग प्रश्न इथं आहेत जे तुम्हाला दिसत आहेत, आणि वर जे आहेत ती काय आहेत? त्याची Answer. Answer. आन्सर्स आहेत. आणि या रचना तुम्हाला अशाच सगळ्या 12ही काळामध्ये पाहायला मिळतील. कळतंय? मग 12 काळामधल्या या रचना तुम्ही शिकलात तर तुम्हाला कुठे अडचण येण्याची शक्यता आहे का? आहे का? नाही. नाही. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला हे बाय हार्ट शिकायचं आहे. याच्यामध्ये कोणतीही अडचण, कोणतंही कन्फ्युजन, कोणतंही मिसअंडरस्टँडिंग आपल्याला ठेवायचं नाही. आर यू क्लिअर? Yes. Yes. Now I will go back to our earlier main screen. दिसते सगळ्यांना? दिसते का? Yes, sir. Yes, sir. आपण आता ज्या रचना शिकलो त्या सगळ्या रचना या हायलाइट केलेल्या बॉक्सशी संबंधित आहेत. हे सगळ्यांना कळालं? Sir. हां. Yes, sir. ओके. आता आपण दुसऱ्या या बॉक्सच्या मल्टिपल रचना बघूयात की ज्याच्यामध्ये आपण शिकलोय कोणीतरी कसा तरी होता, कोणत्या तरी गोष्टीचा रंग आकारचा कसा तरी होता. सो लेट्स गो बॅक टू आवर अनदर स्क्रीन दॅट इज ऑफ एक्झाम्पल्स. सांगा, आता मी इथं फॅक्ट्स इन प्रेझेंट ऐवजी आता काय म्हणू मी? Past. पास्ट. करेक्ट. मग इथं मला कोणते शब्द बदलावे लागतील? I was. कळते सगळ्यांना? Yes, sir. हां. इथं आता मला काय म्हणावं लागेल? आय वॉज. Was. अ टीचर किंवा टीचर. इथं ईच्या जागी काय म्हणावं लागेल? Was. ओके. आता मी थोडंसं Where. एनलार्ज करतो म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. ओके. दिसते सगळ्यांना व्यवस्थित? Yes, sir. Yes. हां. इथं या आरच्या ठिकाणी काय म्हणू? Where. वेअर. Where. अर्थामध्ये कसे बदल होतात ते लक्षात येते सायमल्टेनियसली? आर यू गेटिंग द differences of meanings by replacing these words? Yes, sir. मग याचा अर्थ कसा घेताय? आय वॉज अ टीचर फॉर एक्झाम्पल. मी शिक्षक होते. होते. करेक्ट.
ही वॉज अ टीचर. तो तो शिक्षक टीचर होता. होता. हा, तो शिक्षक होता किंवा ते शिक्षक होते. परत वी वेअर टीचर्स. आम्ही शिक्षक होतो. करेक्ट, आम्ही शिक्षक होतो, तुम्ही शिक्षक होते, ते शिक्षक होते वगैरे. आता आपल्याला निगेटिव्ह कडे जायचं आहे. कोणता शब्द वापरू या ॲमच्या ठिकाणी? As. Was. वॉज. करेक्ट. आय वॉज नॉट अ टीचर. मी शिक्षक नव्हतो. परत Was. करेक्ट. म्हणजे वॉज कोणासाठी? सगळ्या सिंग्युलरसाठी. सिंग्युलर साठी. हा वेअर प्लुरल साठी. हा, आणि प्लुरलसाठी वेअर. लक्षात घ्या. मग आता इथे परत ह्या ॲमच्या ठिकाणी करेक्ट. वॉज आय अ टीचर? मी शिक्षक होतो का? उत्तर काय असतील? नो किंवा यस. करेक्ट. परत इथे इज ऐवजी Was. वॉज. करेक्ट. इथं आर ऐवजी Where. वेअर. करेक्ट. मग होते का, होता का वगैरे. मग होता किंवा होत नव्हता. दॅट विल बी युअर आन्सर्स. परत करेक्ट. Wasn't. वॉजंट. आय अ टीचर. मी शिक्षक नव्हतो का? राईट. आणि त्याचं उत्तर काय असेल? येस किंवा नो. यस किंवा नो. करेक्ट. इथे परत करेक्ट. मी आता इथलंच कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. वॉजंट. परत इथं आरंट ऐवजी Weren't. करेक्ट. Were. और वेअर नॉट. वेअर नॉट किंवा वेरंट. वी यू ऑल दे टीचर्स. येस दे वेअर टीचर्स. नो दे वेअर नॉट टीचर्स. क्लिअर? आता इथं परत आपल्याला बदलायचे आहेत बघा. हे जे हायलाइट केलेले आहेत की नाही, आपण असं मागं शिकलोय की क्रियापदावरून त्या वाक्याचा टेन्स आपण समजून घेत असतो. बरोबर आहे की नाही? Weren't. आता ते पटतंय का तुम्हाला इथं? Yes, sir. हां. हो sir. आता हे जे हायलाइट केलेले आहेत की नाही, हे शब्द फक्त रिप्लेस केले की मला हवा तो अर्थ मिळेल. प्रेझेंट मधलं प्रेझेंट, पास्ट मधलं पास्ट, फ्युचर मधलं फ्युचर. आर यू क्लिअर? येस. हां. Yes, मग आता sir. या सगळ्यांना मी डिलीट करतोय बघा. मग सांगा मला आता. हु वॉज अ टीचर. Was a teacher. करेक्ट. परत दुसरा Wasn't. करेक्ट. टीचर. हु Wasn't. वॉजंट. एक्सक्यूज मी. हु वॉजंट अ टीचर. परत Who were. अ टीचर. हु वेअर टीचर्स. हां, पुढं Who were not. करेक्ट. हु वेअर नॉट और हु वेरंट टीचर्स. पुढं Was. करेक्ट. व्हॉट वॉज आय. परत What was he, Wasn't. she, it, someone? करेक्ट. पुढं Was we, you? What were you? You, they all. करेक्ट. व्हॉट वेअर वी यू दे ऑल. वी ऑल वेअर टीचर्स. दे ऑल वेअर टीचर्स. ऑल वेअर टीचर्स. ही वॉज अ टीचर. आता वर याच्याबद्दल बोलतोय आपण. व्हॉट वॉज ही. ही वॉज अ टीचर. व्हॉट वॉज शी. शी वॉज अ टीचर. आणि मी म्हटलं व्हॅन, तर तुमचं उत्तर असेल इन पास्ट. इन द लास्ट इयर. बिफोर 10 years. Are you getting or not? Am I clear to you? Yes. हां. ओके. लक्षात घ्या. तर झालं. आता याच्यामधून आपण ह्या ज्या सगळ्या रचना शिकलो, या कोणत्या काळातल्या आहेत? पास्ट. पास्ट. पण कोणता पास्ट? सिम्पल पास्ट. Simple past. करेक्ट. आर यू क्लिअर? येस. Now let us go back to our main table of discussion. आता जी आपण चर्चा केली ती सगळी या बॉक्सबद्दल होती. क्लिअर? Yes, sir. हां. आता आपण जातोय तिसऱ्या बॉक्सकडं, ज्याच्यामध्ये ॲझम्पशन आहे, ज्याच्यामध्ये प्रेडिक्शन आहे, ज्याच्यामध्ये अंदाज आहे, तर्क आहे.
आणि इथं मी असेन, आम्ही असू, तू असशील, तुम्ही असाल, तो असेल, ती असेल, ते सर्वजण असतील, असा अर्थ आपण इथे घेणार आहोत. मग परत आपण आपल्या मागच्या स्क्रीनकडे जाऊयात, ज्याच्यामध्ये आपल्याला थोडे बदल करायचे आहेत. बघ आता इथे फॅक्ट्स इन पास्ट ऐवजी आता मी काय म्हणू? फ्युचर. करेक्ट. पण इथं अजून एक शब्द मी ऍड करतोय. कोणता शब्द ऍड केला मी? Assumed fact. करेक्ट. अज्युम्ड फॅक्ट्स इन फ्युचर. मग मला परत बदलावे लागतील, ते काय असतील? Shall will असते. करेक्ट. क्रियापद. आणि कोणते आहेत? आपण बघितले आताच. Shall be and will be. करेक्ट. शॅल बी आणि विल बी. Will मग सांगा मला पहिल्या ठिकाणी मी काय लिहू? be. I shall. करेक्ट. आय shall. शॅल बी अ टीचर. ही शी इट समवन. हा Will be. हा विल बी अ टीचर. त्याच्यानंतर यू, ऑल दीज, दोज. Shall be. Will be. आणि ह्याच्यामध्ये परत आपण लक्षात घेऊयात की हे जे विल बी आहे दॅट इज युज्ड फॉर ऑल प्रोनाउन्स. मे बी आय, वी ऑल्सो. आणि जर शाल वापरायचं असेल तर तुम्हाला ते फक्त आय आणि वी साठी वापरावं लागतं. बाकी कोणत्याही प्रोनाउन्ससाठी शाल वापरायचं नाही. इज दॅट क्लिअर? हा. हां. विल सगळ्यांना चालेल, पण शाल फक्त 2च प्रोनाउन्सना, आय आणि वी साठी. आर यू क्लिअर? हा सर. लक्षात घ्या. मग याचे अर्थ कसे असतील सांगा बघा. आय शॅल बी अ टीचर. मी शिक्षक मी शिक्षक असेन. मी शिक्षक असेन. असेन. करेक्ट. मी शिक्षक असेन. होईल म्हणायचं नाही किंवा होईन म्हणायचं नाही. होणं ही क्रिया आहे, असणं ही स्थिती आहे. इथं बी दिसतंय. बीचा अर्थ आपण काय शिकलोय? टू बी म्हणजे असणे. शिकलोय की नाही माग? हा सर. हा, तेच इथं हा, आपण सर. अप्लाय करतोय. लक्षात घ्या. देन ही विल बी अ टीचर. तो शिक्षक असेल. करेक्ट. तो शिक्षक असेल किंवा ते शिक्षक असतील. जर रिस्पेक्टेबल किंवा रिस्पेक्टचा सेन्स असेल तर. क्लिअर? येस ऑर नो? येस. नेक्स्ट, वी विल बी टीचर्स. किंवा तुम्ही ते म्हणाल शिक्षक असतील. ते शिक्षक असतील, आम्ही शिक्षक असू. किंवा तुम्ही सर्वजण म्हणाल वी शॅल बी इंजिनियर्स किंवा वी विल बी इंजिनियर्स. बरोबर आहे की नाही? आम्ही इंजिनियर असू. करेक्ट. मी म्हटलं व्हेन, तर तुम्ही म्हणाल आफ्टर ग्रॅज्युएशन, आफ्टर 4 years इन 2024. कळतंय का? येस सर. हां. मग आता आपण निगेटिव्हकडे जाऊयात. बघा आपल्याला बदल करायचा आहे थोडा फक्त. आय शॅल नॉट टीचर. करेक्ट. शॅल नॉट बी. लक्षात घ्या. आता हे नॉट एक्स्ट्रा झाले, मी काढून टाकतोय. आय शॅल नॉट बी अ टीचर. तुमच्यापैकी प्रत्येक जण म्हणू शकताय आय शॅल नॉट बी अ टीचर. मी शिक्षक नसेन, कारण मला इंजिनियर व्हायचं आहे. आर यू क्लिअर? Yes. हां. परत He, she, it, someone will not be a teacher. करेक्ट. विल नॉट बी अ टीचर. व्हेरी गुड. त्याच्यानंतर वी, यू, दे, ऑल. They all will not be a teacher. आता ए म्हणणार की टीचर्स म्हणणार? Teachers. हां. विल नॉट बी. टीचर. करेक्ट. विल Yes. नॉट बी टीचर्स. किंवा यू हे सिंग्युलर असू शकते, म्हणून आपण दोन्ही ऑप्शन्स ठेवूयात. Okay. क्लिअर? Yes. हां. Yes, sir. व्हेरी गुड. नाव आता याच्यामधून म्हटलं मी शिक्षक असेन. बघा या ॲफर्मेटिव्ह मधून आपण म्हटलं की कोणीतरी कसा तरी असेल. याच्यातून म्हटलं कोणीतरी कसा तरी नसेल. तर याच्यातून आपण काय म्हणू? कोण असेल? कोणीतरी काय कसा असेल? तरी असेल का? म्हणजेच मी शिक्षक असेन का? कसं म्हणायचं?
Shall I teacher? शालाय एक महत्वाचा शब्द राहतोय की A. Shall I teacher? असं नाही. Shall be. B. Shall I be Shall a teacher? I करेक्ट शालाय बी be a टीचर. बी ला विसरायचं नाही. 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 बघा तुम्हाला हे कुठंच हरवलेलं दिसणार नाही. इथे बघा शॅल बी, याच्यानंतर विल बी दिसतंय का बघा, विल बी, त्याच्यानंतर शाल आणि बी. बघा कुठंच मिस होणार नाही आहे ते, कारण ग्रामरचे रूल हे हार्ड अँड फास्ट असतात, सगळीकडे युनिफॉर्म असतात, त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाही. कळतंय सगळ्यांना? येस सर. हां, म्हणून तो शब्द मिस करायचा नाही, नाहीतर आपलं वाक्य ग्रॅमॅटिकली चुकतं आणि त्याला अर्थ राहत नाही. आर यू क्लिअर? येस. हां, आता इथं काय म्हणणार मग आता? Will be. विल ही बी Will Ah. it someone be a teacher? Correct. Will he be a teacher? Will she be a teacher? Will you be an engineer? Will you be an engineer? Yes, I will be an Yes. engineer. Clear? Yes. हां. Yes. Yes. परत Will we, you, they all be teachers? करेक्ट. बघा हे बी परत मी वरचं कॉपी करतोय आणि इथं टाकून देतोय, झाली रचना तयार. विल यू बी इंजिनियर्स? येस सर. येस. Yes, we will be engineers. Will you be teachers? No. No, No. we will not be teachers. Are you clear? Yes. Yes, sir. व्हेरी गुड. नाव आता इथं असेल का म्हणून विचारलं, आता आपल्याला नसेल का म्हणून विचारायचं आहे. तर बघा इथं वॉजंट ऐवजी शँट किंवा शालंट, शांट म्हणतात त्याला, Shall not. हां, किंवा शालंट, शाल नॉट. आय बी बी अ टीचर. करेक्ट, किंवा शाल नॉट म्हटलं तरी चालेल. इथं काय म्हणाल? Will not he, she, it, someone be a teacher? हां, विल नॉट, किंवा त्याला आपण काय म्हणतोय, वोंट. बघा शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो? Won't. वोंट. Won't you be an engineer? Won't he be an engineer? तो शिक्षक नसेल का, तो इंजिनियर नसेल का? आर यू गेटिंग ऑर नॉट? मग तुमचं उत्तर असेल होय असेल किंवा नाही नसेल. क्लिअर ऑर नॉट? येस. Clear, sir. नाव इथं काय फरक करणार? Will विल नॉट. you, not- they all not be teachers? हां, विल नॉट किंवा वरच्या सारखंच वी Want. बी टीचर्स. करेक्ट. विल नॉट ऑब्लिक वोंट, वी यू दे. इथं काय मी लिहू आता? बी. Be. करेक्ट. बी टीचर्स. उत्तर असेल येस और नो. वोंट यू बी इंजिनियर्स? येस. येस, Yes. वी विल बी इंजिनियर्स. है की नाही? बघा हा आपला प्रश्न आहे. वोंट, मग मी तेवढाच भाग हायलाईट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वोंट यू बी टीचर्स ऐवजी इंजिनियर्स म्हणायचं, आणि त्याचं उत्तर इथं आहे बघा. सॉरी, वर जातोय आपण. हां, इथं बघा आता त्याचं उत्तर, वी विल बी इंजिनियर्स. बघा याचं रिलेशन कसं आहे हे लक्षात घ्या. जो हायलाईट केलेला पार्ट आहे की नाही, हा जो वरचा दिसतोय हे काय आहे तुमचं? Answer आहे. आन्सर आहे. व्हेरी गुड. आणि हे जे आहे ते काय आहे? Question आहे. क्वेश्चन ते आहे. answer. करेक्ट. म्हणजे तुम्हाला इथं हे पण लक्षात घ्यायचं आहे, प्रश्नकर्ता कोणत्या काळातून प्रश्न विचारतोय त्याच काळातलं तुमचं त्यातलं उत्तर. उत्तर पण द्यायचं. करेक्ट. कळालं सगळ्यांना? Yes. हा सर. हां. आणि त्याच्यातून तुमचा अवेअरनेस व्यक्त होत असतोय इनडायरेक्टली, आणि तो त्या इंटरव्ह्यूअरला कॅच होत असतोय किंवा तो इंटरव्ह्यूअर कॅच करत असतोय. कळतंय का?
हॅलो सर, हां बोला. याचं या वॉन्ट यू बी टीचर त्याचं मिनिंग काय होते मराठीमध्ये? हां तुम्ही म्हणजे नकारार्थी. हां नकारार्थी. तुम्ही शिक्षक नसाल का? नसाल का? जसं मी तुम्हा सर्वांना म्हणतोय, तुम्ही इंजिनियर्स नसाल का भविष्यामध्ये? याच्यामध्ये काय ऑड वाटतंय? ऑड वाटत असेल तर सांगा. कारण आपण जी भाषा शिकतोय ती माणसांची भाषा शिकतोय, तुमची आमची सर्वांची भाषा शिकतोय. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. मला सांगा तुम्ही सर्वजण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहात की नाही? येस सर. भविष्यामध्ये तुम्ही इंजिनियर्स होणार आहेत की नाही? Yes. येस हां. सर. मग तुम्हाला माझा प्रश्न आहे, वोंट यू बी इंजिनियर्स इन फ्युचर? Yes. येस. होणार आहे. येस. हां. वी विल बी इंजिनियर्स इन We फ्युचर. will be engineer. करेक्ट. कळतंय? Yes. वी विल बी. हा sir. ओके. तेच आपण याच्यामध्ये शिकतोय. आता आपण पुढे जाऊयात WH क्वेश्चन्सकडं. बघा हे जे तुम्हाला दिसत आहेत की नाही, ठराविक, वॉज, वॉजंट, वेअर, वेअर नॉट, हेच शब्द आपल्याला फक्त रिप्लेस करायचे आहेत आणि हवा तो फ्युचरचा सेन्स मिळवायचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे परत मी हे सिलेक्ट केलेले डिलीट करतोय. आता तुम्ही सांगायचं मला. Who will be a येस teacher? सर. करेक्ट. हु विल Who बी अ will be a टीचर. हां. आता निगेटिव्ह प्रश्न. Who will वॉन्ट बी अ टीचर. करेक्ट. हु वॉन्ट बी अ टीचर किंवा विल नॉट बी अ टीचर. पुढं. who तेच will हु. not be? हू वॉन्ट. हां. हु विल बी टीचर्स आणि Who won't be teacher? हां. आता मी वरचं कॉपी करतोय आणि इथं टाकून देतोय. हु विल नॉट बी टीचर्स. परत Will व्हॉट shall be a. शाल आय बी. बघा व्हॉट शाल आय बी? आय शाल बी अन इंजिनियर. गेटिंग ऑर नॉट? बी. हां. परत व्हॉट विल Will he she it someone इट be? समवन Be. बी. बी. हां. व्हॉट विल ही बी? तो काय असेल? ही विल बी इंजिनियर. करेक्ट. ही विल बी इंजिनियर. व्हॉट विल शी बी? शी विल बी इंजिनियर. गेटिंग ऑर नॉट? येस सर. पुढं. What will we you they Hmm. are be? व्हॉट विल वी बी. ऑल. आता याच्यानंतर मी कोणता शब्द लिहू? Be. करेक्ट. बी. व्हॉट विल यू बी? वी विल बी इंजिनियर्स. बघ माझा तुम्हाला प्रश्न आहे, व्हॉट विल यू बी इन फ्युचर? Engineer. कळतंय का? Engineer. करेक्ट. वी विल बी इंजिनियर्स. मग मला सांगा आता, ही जी सगळी वाक्य आपण शिकलो, या सगळ्या वाक्यांचा काळ कोणता आहे? Simple future. फ्युचर. हां. Future. बघा हे फक्त फॅक्ट्स बद्दलचं आहे. अजून आपल्याला पोझिशन बघायचं आहे, अजून ॲक्शन बघायचं आहे. त्याच्यामधल्या या रचना बघायच्या आहेत. कळतंय? कळतंय का? Yes. येस सर. हां. मग आपल्याला लहानपणी कुठंतरी शिकवलं गेलं की केवळ आय ईट अ मँगो म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्स. तेवढा स्कोप आहे का हो सिम्पल प्रेझेंट टेन्सचा? का त्याच्यापेक्षा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये? खूप साऱ्या गोष्टी. करेक्ट. आणि त्या गोष्टी कशा आहेत? एकदम हार्मोनियस आहेत. एक पॅटर्न कळाला की सगळं कळतं. कशाची रिप्लेसमेंट करायची, कोणता शब्द कुठे ठेवायचा हे कळालं की सगळं कळतं. बरोबर आहे की नाही? Yes, sir. हां. मग आपल्याला इंजिनियर्स होताना पहिल्यांदा वर्ड इंजिनिअरिंग जमलं पाहिजे. शब्दांची मांडणी जमली पाहिजे, जेणेकरून त्या शब्दांना अर्थ मिळेल. कळतंय? आणि ती शब्दांची मांडणी तुमच्या बोलण्यातून असेल किंवा लिखाणातून असेल. कळतंय का?
Yes. हां Yes, sir. ओके, लक्षात घ्या. नाव लेट अस गो बॅक टू, किंवा इथं अजून एक सांगतो तुम्हाला. इथं अजून पण सारे इतर शब्द असू शकतात, जसं की एक मी घेतोय व्हेन. आता मला जाणून घ्यायचं कधी असेन, ठीक आहे, पण कधी असेन? मी इंजिनियर असेल, ठीक आहे, पण कधी असेन? कसं म्हणू मी? बरोबर आहे का? बरोबर आहे की नाही? हाँ सर. हाँ. काळ कोणता या वाक्याचा? तोच आहे हाँ. जो आपण आता Simple शिकतोय. future. करेक्ट. सिंपल फ्युचर टेन्स डिनोटिंग फॅक्ट्स, अज्युम्ड फॅक्ट्स. आणि परत सांगतोय, अज्युम्ड फॅक्ट्सचा जो सेन्स आहे तो या सगळ्या वाक्यातून कुठेही गायब होत नाही, आहेच तो. याच्यामध्ये अज्युम्ड फॅक्ट आहे, असेल, याच्यातून अज्युम्ड फॅक्ट नसेल, याच्यातून असेल का, याच्यातून नसेल का, याच्यातून या शब्दानुसार वेगवेगळे अर्थ. पण assumption or assumed fact is constant everywhere. Are you clear? Future. Yes. किंवा मला असा पण प्रश्न पडलाय बघा, excuse me, why will he be engineer? Why will he be an engineer? तो इंजिनियर का असेल? सर. माझा प्रश्न तो व्हॅलिड आहे की नाही? इंजिनियर का असेल? हां, का असेल? भविष्यामध्ये तो इंजिनियर का असेल? आता याच्यामध्ये आपल्याला बिकॉजचा वापर करावा लागतो. इन फ्युचर ही विल बी अन इंजिनियर बिकॉज ही इज अ स्टुडंट ऑफ इंजिनिअरिंग. बिकॉज करंटली ही इज अ स्टुडंट ऑफ इंजिनिअरिंग. बरोबर आहे की नाही? बरोबर. Yes sir. हां, Yes sir. आज तो इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे म्हणूनच तो भविष्यामध्ये इंजिनियर असेल. म्हणजे काहीतरी बेस आहे ज्याच्यावर आपण सुपरस्ट्रक्चर तयार करतोय. बेस आणि सुपरस्ट्रक्चर कळतंय तुम्हाला? Yes, sir. बरोबर. कळतंय का? Yes sir. हां, लक्षात घ्या. तर असे पण प्रश्न असू शकतात, त्या त्या कॉन्टेक्स्टनुसार योग्य अर्थ त्याला मिळू शकतो. आर यू क्लिअर? Yes sir. नाव Yes sir. लेट अस गो बॅक टू आवर मेन स्क्रीन, मेन टेबल ऑफ डिस्कशन. बघा, याच्यामधल्या मल्टिपल रचना कळाल्या सगळ्यांना? कळाल्यात की नाही कळाल्या? Yes. ओके. हो कळालं. Okay. Now, this was the first function of simple tense, that is to denote facts or realities. So, which is the second function that we have studied earlier? किंवा कदाचित डिस्कस झालेलं नसेल, पण कोणतं फंक्शन आहे हे? Simple. बघा, सिम्पलचे 3 फंक्शन्स आहेत. सिम्पल कोणत्याही सिम्पल टेन्सचे 3 फंक्शन्स आहेत. एक फंक्शन आहे फॅक्ट्स डिनोट करणं, दुसरं फंक्शन आहे पोजेशन किंवा ओनरशिप डिनोट करणं, आणि तिसरं फंक्शन आहे ॲक्शन्स डिनोट करणं. मागे याबद्दल आपण चर्चा केलेली आहे, आठवतंय? येस ऑर नो? येस असेल तर येस Yes, म्हणा, sir. नो असेल तर नो म्हणा. ओके, ठीक आहे. आपण याचा विचार करूयात आता. तर या बॉक्समधून आपण काय म्हणू? जसं मी म्हणतोय, आय हॅव अ सेलफोन. जसं माझ्याकडं काहीतरी आहे, मी कशाचा तरी मालक आहे वर्तमानामध्ये, आता सध्या यावेळी या क्षणी. तसंच तुम्ही सुद्धा कशाचे तरी मालक आहात. तुमच्याकडे देखील काहीतरी आहे आत्ता, सध्या, यावेळी, या क्षणी. बरोबर आहे की नाही? किंवा जगातली प्रत्येक व्यक्ती Yes, या sir. क्षणी कशाची तरी मालक आहे. पटतंय?
पटतंय की नाही पटत? बोला काहीतरी. येस. हा, कोणाकडे तरी काहीतरी आहे की नाही जगामध्ये सध्या? हो. हा, मग ते काय आहे हे सांगण्यासाठी आपल्याला या दुसऱ्या फंक्शनचा विचार करावा लागतोय. पोझिशन डिनोटिंग सिंपल टेन्स. मग बघा याच्यामध्ये कोणती क्रियापद आहेत? हॅव, हॅज. करेक्ट, हॅव आणि हॅज. हॅव कोणाकोणासाठी आहे? वी, यू, दे, ऑल. आणि हॅज कोणासाठी आहे? ही, शी, इट, करेक्ट. थोडक्यात काय तर ऑल थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स. क्लिअर? ऑल थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स. कळते? येस सर. हा, येस. आणि त्याच्यानंतर येणारा शब्द कोणता असतो म्हणू शकतोय आपण इथं? नाऊन. नाउन. नाउन किंवा नाउन फ्रेज. जसं की अ सेल फोन और अ कॉस्टली सेल फोन. नुसतं सेल फोन म्हटलं तर ते नाउन असेल, आणि अ कॉस्टली सेल फोन असं म्हटलं तर ते नाउन फ्रेज. नाउन फ्रेज. करेक्ट. आता फ्रेज म्हणजे काय हे ऑलरेडी शिकलोय आपण. तो एक शब्द समूह असतो ज्याला अपूर्ण अर्थ असतो. आर यू क्लिअर? येस. हां, मग बघा तेच तर आपण याच्यामधून शिकतोय. आणि इथं बॉटमला काय दिसतंय? ओनरशिप इन प्रेझेंट. करेक्ट, ओनरशिप इन प्रेझेंट. वर्तमानातली मालकी, वर्तमानातला हक्क. मग हे कसं? लेट्स गो टू अनदर स्क्रीन, यू विल अंडरस्टँड. बघा आता इथं फॅक्ट्स ऐवजी मी आता थोडे बदल करतोय. काय म्हणू आता मी सांगा? ओनरशिप. ओनरशिप पण कोणत्या काळातली? प्रेझेंट. एक्सक्यूज मी. हां, ओनरशिप इन प्रेझेंट. मग मी तर बघा हे आहे तसंच ठेवतोय. याच्यामध्ये फक्त मला थोडे बदल करायचे आहेत, लक्षात घ्या. सांगा बरं उदाहरणं, तुम्हाला काय आठवतंय? काय सांगू शकताय? सांगा, पहिलं एक्झाम्पल सांगा ॲफर्मेटिव्हचं मला. आता हे फ्रेमवर्क आपल्याला सगळीकडं लागू करायचं आहे. सांगा. आय साठी पोझिशन व्यक्त करण्यासाठी कोणतं क्रियापद वापरता? आय हॅव. हां, आय हॅव. माझ्याकडे काय आहे? कोणत्याही वस्तूचं नाव सांगा किंवा नाउन फ्रेज. नाउन सांगा किंवा नाउन फ्रेज सांगा. पेन. ओके, ठीक आहे. पेन. अजून काय काय आहे? बुक. बुक. अजून? ठीक आहे, आपण बुक्सचं एक्झाम्पल घेऊया. आय हॅव बुक्स. परत ही, शी, इट, समवन. कोणतं क्रियापद? फॉर थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स which verb is used to denote possession or ownership. सांगा की लवकर. याच्यामध्ये काय का स्क्रीन परत एकदा शेअर करू, बघून सांगताय का? हॅड. हॅड. हॅज. हां हॅज. हां, कळलं का आता सगळ्यांना? हॅज. हां, बरोबर, हॅज. बघा परत मी या स्क्रीनवर येतोय. हॅज. ओके, ही ऑर शी हॅज. काय म्हणणार आता? वरचा शब्द कॉपी करायचा आणि पेस्ट करायचा. इथं काय आहेत तिच्याकडे त्याच्याकडं? बुक्स. बुक्स. हां, आता वी, यू, दे, ऑल. कोणतं क्रियापद? हॅव. बुक्स. है की नाही? माझ्याकडे पुस्तके आहेत, त्याच्याकडे आहेत, तिच्याकडे आहेत, त्यांच्याकडे कोणाकडे तरी आहेत, आमच्याकडे आहेत, तुझ्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत, त्यांच्याकडे आहेत, सर्वांकडे आहेत, काही जणांकडे आहेत, मोजक्या लोकांकडे आहेत, गणेश आणि महेशकडे आहेत, विद्या आणि सीमाकडे आहेत. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस ऑर नो? समजलं की नाही समजलं? येस. सगळ्यांना समजलं?
येस और नो? येस सर. आता याच्यातून बघा, या रचनातून आहेत, कोणाकडे तरी काहीतरी आहे असं सांगितलंय. आता आपल्याला सांगायचं की कोणाकडे तरी काहीतरी नाही. जसं माझ्याकडे नाही, त्याच्याकडे नाही आहे, तिच्याकडे नाही आहे, आमच्याकडे नाही आहे, तुमच्याकडे नाही आहे, त्यांच्याकडे नाही आहे. कसं सांगायचं? असं म्हणायचं का आय एम नॉट अ बुक, ही इज नॉट अ बुक? हॅव नॉट. हां, हॅव नॉटचा वापर करायचा, हॅज नॉटचा वापर करायचा, किंवा डज नॉट हॅवचा वापर करायचा, डू नॉट हॅवचा वापर करायचा. आर यू क्लिअर? जसं की आय डोंट हॅव. आय डोंट हॅव. करेक्ट. वी डोंट हॅव, यू डोंट हॅव, दे डोंट हॅव. म्हणजेच दे हॅवंट. ही डज नॉट हॅव, शी डज नॉट हॅव, म्हणजेच शी हॅझंट, ही हॅझंट. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. हां, तर तेच आपल्याला इथं शिकायचं आहे. जसं की आय हॅवंट बुक्स. मराठी अर्थ कसा घेणार? माझ्याकडे पुस्तके नाहीत. पुस्तके नाहीत. याच अर्थाचं दुसरी रचना आहे आय आय डोंट डोंट हॅव. हॅव. करेक्ट. आय डोंट हॅव बुक्स. बघा, मग आय हॅवंट बुक्स म्हटलं काय आणि आय डोंट हॅव बुक्स म्हटलं काय, दोन्हीचाही अर्थ एकच. दीज आर पॅरलल कन्स्ट्रक्शन्स विथ सेम टेन्स, विथ सेम मिनिंग. कळतंय? येस सर. हां, आता तसं ही शी इट समवन काय म्हणणार? हॅज नॉट. हॅझंट. करेक्ट, हॅझंट. किंवा आता सांगितल्याप्रमाणे काय म्हणणार सांगा बघू, अजून पॅरलल कन्स्ट्रक्शन कोणते असू शकते? बघा, आता मी हे कॉपी करतोय, वरचं आहे तसं, आणि इथे पेस्ट करतोय, बाकीचं हे पण पेस्ट करतोय. काय म्हणू आता मी? डोंट. नाही, ही शी इट साठी डू असतं का? डझन. करेक्ट. कळते का सगळ्यांना हे? डझंट हॅव बुक्स. बघा आता डझन तुम्हाला, ते घेतल्यानंतर हॅव घ्यायचं का? हां, डझंट घेतल्यानंतर हॅव घ्यायचं. मग आता हे कसं का ते मी तुम्हाला सांगतोय. बघा, वर जसं आपण बघितलं की त्या दोन पॅरलल कन्स्ट्रक्शन्स आहेत, तशा या दोन सुद्धा पॅरलल कन्स्ट्रक्शन्स आहेत, समान अर्थाच्या, समान टेन्सच्या. मग याच्यामध्ये की काय आहे? तर की हे आहे की हॅज इज इक्वल टू डज हॅव. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला माहीत पाहिजे. किंवा हॅव इज इक्वल टू डू हॅव. बघा, हे फार महत्वाचं आहे, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हॅज म्हणजेच काय? हॅलो. डज हां, हॅव. आय थिंक नो सर. इज देअर एनी प्रॉब्लेम? सर 4:30 लेक्चर आहे सर. मोबाईल ओके चार्जिंग नाही बस. ओके ओके, जस्ट फॉर 1 minute. ओके, विल स्टॉप हिअर. हा हा सर. जो हायलाइट केलेला पार्ट आहे, दॅट इज क्लू फॉर दीज कन्स्ट्रक्शन्स. कळलं? येस सर. हां, सो वी विल हॅव डिटेल्ड डिस्कशन रिगार्डिंग रिमेनिंग थिंग्स इन आवर नेक्स्ट लेक्चर. Okay? ओके सर. Okay. Let us stop here for today. Thank you Okay. everybody for your patience and listening. Thank you.